आदिपर्व भाग 67 संभव पर्व चालू. जनमेजय म्हणतात, अहो अतिपूज्य, मी आपल्याकडून माणसाच्या जन्मात अवतरलेले देव, गंधर्व, राक्षस आणि असुर, पशूंमध्ये सिंह, वाघ, साप आणि इतर प्रजातीत जन्मलेले अशा सर्वांची माहिती समजून घेऊ इच्छितो. त्यांचं त्या अवतारातील कार्य काय होतं ते सांगा. ते ऐकल्यावर वैशंपायन ऋषी म्हणतायत, अरे माणसांच्या राजा, मी प्रथम स्वर्गीय आणि दानवी प्रजातींची माहिती जे मानव अवतारात पृथ्वीवर आलेले आहेत त्यांची सांगतो. पहिला दानव जो मानव अवतार घेऊन आला त्याचं नाव विप्रचित्ती असं आहे. तो नरपुंग होता. त्याला मानव अवतारात जरासंध म्हणून ओळखतात. दुसरा दैत्य दितीचा मुलगा हिरण्यकश्यपू. माणसात त्याचं नाव शिशुपाल. प्रल्हादाचा धाकटा भाऊ संघलाद माणसात शल्य म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या मानवजातीला वल्लिक म्हणून ओळखतात. तेजस्वी अनुल्लाद हा प्रल्हादाचा धाकटा भाऊ. तो माणसात धृष्टकेतू म्हणून ओळखला गेला. दितीचा आणखीन एक मुलगा सिवी, तो माणसामध्ये द्रुम म्हणून पृथ्वीचा एक मोठा सम्राट झाला. असुरात वष्कल, पृथ्वीवर भागदत्त या नावाने ख्यातनाम झाला. त्याशिवाय आणखीन 5 असुर जे बलाढ्य होते ते अयशीर, अश्वशीर, अयनशंकू, गगनमूर्धन आणि वेगवत हे होते. हे सगळे कैकई नावाच्या राजघराण्यात जन्मले. ते सर्व ख्यातनाम राजे झाले, परंतु ते असुर असल्यामुळे त्यांचं काम करणं असुर संपदाने युक्त म्हणजेच कौर्य आणि अमानुषतेने भरलेलं होतं. केतुमत नावाचा असुर त्याच्या भयावह कर्माने पृथ्वीवर ओळखला जाऊ लागला. त्याचं माणसातलं नाव होतं अमितुज. महान असुर स्वरभानू पृथ्वीवर आल्यावर उग्रसेन या नावाने ओळखला गेला. अश्व नावाचा असुर पृथ्वीवर अशोक म्हणून नावाजला गेला. त्याने साम्राज्य प्रस्थापित केलं. अश्वाचा धाकटा बंधू अश्वपती, दितीचा मुलगा, पृथ्वीवर हरदिक्य नावाने ओळखला गेला. आणखीन एक दितीचा मुलगा वृषपर्व माणसात दीर्घप्रज्ञा म्हणून ओळखला गेला. त्याचा धाकटा भाऊ अजग शल्व नावाने ख्यातनाम झाला. अश्वग्रीवाचा रोचमन झाला. आणखीन एक असुर सूक्ष्म जो त्याच्या कर्तृत्वासाठी ख्यातनाम होता तो बृहद्रथ म्हणून ओळखला गेला. असुरात प्रसिद्ध असलेला असुर तुहुंड पृथ्वीवर सेनाबिंदू नावाने ओळखला गेला. असुरात ओळखला जाणारा इशूप पृथ्वीवर नग्नजीत झाला. एक चक्र पृथ्वीवर प्रतिविंध्य झाला. अनेक शस्त्रात तरबेज असलेला असुर विरूपाक्ष चित्रवर्मन म्हणून माणसांच्या राज्यात ख्यातनाम झाला. दानूच्या मुलांपैकी पहिला दानव होता हर. तो पृथ्वीवरील सर्वच त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून सत्तेवर आलेला होता. त्याचं नाव माणसातलं सुबाहू. दुसरा आणखीन एक दानव आहे सुहत्र, ज्याने त्यांच्या शत्रूचा नाश केला. त्याचं पृथ्वीवरील नाव होतं सम्राट मुंजकेशा. सदैव अजिंक्य राहिलेला दानव निकुंभ माणसात जन्मला. तो त्याचं नाव होतं देवधीपा, जो पृथ्वीवरील पहिल्या सम्राटातील एक होता. दितीच्या विख्यात मुलांपैकी एक सरव, जो पृथ्वीवर पौरव नावाचा ऋषी म्हणून ओळखला जाऊ लागला. कुपथ हा असाच एक शक्तिमान असुर जो सुपरस्व म्हणून माणसात ओळखला गेला. श्रेष्ठ असुर क्रथ पृथ्वीवर एका पर्वताच्या रूपात पर्वतेय अवतरला. पर्वतेय हा सोनेरी डोंगर होता. असुरातील दुसरा प्रल्हाद वल्लिकांच्या राज्यात जन्मला. दितीच्या मुलातील प्रसिद्ध असुर चंद्र पृथ्वीवर चंद्रवर्मन म्हणून आला. तो कंबोजचा राजा झाला. दानवातील अर्क पृथ्वीवर राजर्षी ऋषिक म्हणून अवतरला. असुर मृतप पृथ्वीवर राजा पश्चिमानुपक म्हणून आला. असुर गरिष्ठ पृथ्वीवर राजा द्रुमसेन म्हणून आला. असुर मयूर राजा विश्व म्हणून आला. मयूरचा धाकटा भाऊ सुपर्ण पृथ्वीवर कलाकीर्ती म्हणून आला. बलाढ्य असुर चंद्रवंत्री राजर्षी शूनक बनला. चंद्रविनासन असुर राजा जनक म्हणून आला. असुर दीर्घजिव्हा काशी राजा झाला. ग्रह ज्यांनी चंद्र आणि सूर्याला सतावलं, ज्याला सिंहिकाने आणलं, तो सम्राट क्रथ झाला. दानयूच्या 4 मुलांपैकी मोठा विक्षर पृथ्वीवर वसुमित्र नावाने आला. विक्षराचा धाकटा भाऊ पांड्य देशाचा राजा झाला. असुर वलीन पृथ्वीवर राजा
पौंड्र्य मत्स्यक म्हणून आला. असुरात प्रसिद्ध असलेला वृत्र पृथ्वीवर राजर्षी मनमत म्हणून आला. वृत्राचा धाकटा भाऊ क्रोधहर्त्री अवतरला राजा दंड. असुर क्रोधवर्धन दंडधर नावाने आला. कलेयाची 8 मुलं पृथ्वीवर यशस्वी राजे झाले. त्यातील सर्वात मोठा मगध देशाचा राजा जयद्रथ म्हणून आला. दुसरा मुलगा जो इंद्रासारखा सामर्थ्यवान होता अपराजित. तिसरा मुलगा जो बहुरूपी होता निषादांचा राजा झाला. चौथा मुलगा श्रेणीमत राजर्षी झाला. पाचवा मुलगा पृथ्वीवर राजा महंज म्हणून ओळखला गेला. सहावा मुलगा जो त्याच्या बुद्धी सामर्थ्यासाठी मशहूर होता तो राजर्षी अभूत्र झाला. सातवा मुलगा पृथ्वीमध्ये समुद्रसेन म्हणून ख्यातनाम झाला. तो सर्व धर्मशास्त्राचा जाणकार होता. आठवा मुलगा बृहत पृथ्वीवरील समस्त प्राणीमात्रांचं भलं करणारा राजा होता. तो असुर असूनही दुष्ट अमानुष पाप हा कारक नव्हता. तो देवांसारखा पुण्यप्रभावीच होता. असुर कुक्षी सोनेरी पर्वताच्या रूपात अवतरला. महाशक्तिमान क्रथन सम्राट सूर्याक्ष म्हणून आला. एक देखणा असुर सूर्यवल्लिकांचा राजा झाला. त्याचं नाव होतं दरद. असे सर्व शक्तिमान राजे असुर कुळात जन्मले. त्या असुर कुळाचं नाव होतं क्रोधवस, ज्यांच्याबद्दल मी तुला आधीच सांगितलेलं आहे. त्याशिवाय आणखीनही काही राजे, त्यांची नावं अशी आहेत: मद्रक, कर्णवेष्ठ, सिद्धार्थ, कीतक, सुवीर, सुबाहू, महावीर, वल्लिक, क्रथ, सूरथ, चिरवस, भूमिपाल, दंतवक्र, देखणा राजा नील, दुर्जय, रुक्मी, राजा जनमेजय, अशद, वायुवेग, धुरितेजस, एकलव्य, सुमित्र, वटधान, गोमुख. राजांचा आणखीन एक गट ज्याच्यात करुषक, खेमधूर्ती, श्रुतायू, उद्वह, बृहत्सेन, क्षेम, उग्रतीर्थ, कलिंग देशाचा राजा मतिमत, राजा ईश्वर हे राजे असुरांच्या क्रोधावश वंशातील होते. कालनेमी नावाचा एक भयंकर असुर पृथ्वीवर अवतरतो. महाशक्तिमान आणि समृद्धी तसंच कर्तृत्व हे त्याचे गुण होते. तो बलवान उग्रसेनाचा मुलगा होता आणि त्याचं नाव कंस होतं. असुरांमध्ये देवक म्हणून ओळखला जाणारा असुर जो इंद्रा इतकाच प्रबळ होता. एका गंधर्वाच्या वंशात जन्म घेतो. द्रोण जो भारद्वाज ऋषींचा मुलगा समजला जातो. तो कुठल्याही स्त्रीच्या उदरातून जन्म घेत नाही, तर तो स्वर्गीय ऋषी बृहस्पतीच्या अंगातून निघतो. द्रोण धनुर्विद्येत सर्वश्रेष्ठ असतो. तो सर्व वेदांचा जाणकार असतो. त्याच्या कर्तृत्वामुळे तो त्याच्या वंशाचा अभिमान बनलेला होता. त्याचा मुलगा अश्वत्थामा, ज्याचे डोळे कमळासारखे सुंदर होते. तो बलवान होता आणि शत्रूंना त्याची रास्त भीतीही वाटत असे. पृथ्वीवर तो महादेव, यम, काम आणि क्रोध यांच्यातून उत्पन्न झालेला होता. त्याला इंद्राचा आधार होता, परंतु वसिष्ठ ऋषींचा त्याला शाप होता. 8 वसू गंगेच्या पोटी जन्म घेतात तिचा पती शंतनूमुळे. त्यातील सर्वात लहान भीष्म कुरुवंशाची ताकद वाढवण्याचं काम त्याने केलेलं आहे. वेदांचा त्याचा अभ्यास होता आणि तो शत्रूंचा नाश करणाराच होता. त्याचं शस्त्रास्त्रांचं ज्ञान वाखाणण्याजोगंच होतं. त्याचा मुकाबला भृगुकुळातील जमदग्नीचा मुलगा परशुरामाशी झालेला होता. कारण परशुराम सर्वच क्षत्रियांवर लक्ष देऊन असतो हे तुला माहीत असेलच. अरे राजा, कृप नावाचा एक ब्राह्मण रुद्र वंशाचा होता. त्याचं सामर्थ्य विशेष होतं. महारथी शकुनी जो त्यांच्या शत्रूंचा पाडाव लीलया करीत असे, तो जणू काही साक्षात द्वापार युगाचा प्रतिनिधी होता. सत्यकी असा क्षत्रिय जो वृष्णी वंशाचा अभिमान होता. तो मरुत देवाचा अंश होता. देवलोकातील राजर्षी द्रुपद पृथ्वीवर राजा म्हणून आला. तो सुद्धा वृष्णी कुलाचाच होता. एक राजर्षी विराट ज्याने अनेक दुश्मनांचा विनाश केलेला होता, तो त्याच दैवी कुळात जन्मलेला होता. अरिष्ठ जो पृथ्वीवर हंस म्हणून आला, तो कुरुवंशात जन्मला होता आणि तो गंधर्वांचा राजा होता. धृतराष्ट्र जो कृष्णद्वैपायनाच्या वीर्याने उत्पन्न झाला, तो अजानुबाहू असतो आणि त्याच्या मातेच्या चुकीमुळे आणि एका ऋषीच्या शापामुळे तो अंध होतो. त्याचा धाकटा भाऊ पंडूचा सत्य आणि पुण्यप्रभावी जीवन व्यतीत करण्यावर विश्वास होता. अरे राजा जनमेजया, तुला सांगतो
की विदुर जो न्यायदेवतेचाच अंश होता, त्याचा जन्म अत्री ऋषींच्याकडे झाला. कुरुवंशाचं नाम बदनाम करणारा असुरी प्रवृत्तीच्या दुर्योधनाचा जन्म कधीपासून झाला? तो सर्वच प्राणीमात्रांना मारून टाकण्याचं स्वप्न पाहत होता. त्याने जे द्वेषाचं रोप लावलं त्यामुळे सर्व लोक मारले गेले. महाभारत युद्धाचा तर तो कारकच होता. पुलस्त्य राक्षसाच्या कुळातील ते 100 राक्षस दुर्योधनाचे भाऊ म्हणून जन्मले होते. त्यात दुर्योधनानंतर दुःशासन मोठा होता. त्याशिवाय दुर्मुख, दुःशाह आणि इतर एकंदर 100 जण दुर्योधनाला त्याच्या कुकर्मात मदत करीत होते. ते सगळे पुलस्तीचीच पिल्लावळ होती. ह्या 100 कौरवांशिवाय धृतराष्ट्राला आणखीन एक वैश्यबाईपासून मुलगा झालेला होता. त्याचं नाव युयुत्सू होतं. एवढं ऐकल्यानंतर जनमेजय वैशंपायन ऋषींना विनंती करतो की अहो ऋषी, मला त्या सर्व कौरवांची नावं त्यांचे ज्येष्ठतेनुसार सांगा. ते ऐकल्यावर राजाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते कौरवांची नावं त्यांना आठवतात तेवढी सांगू लागला. ती अशी आहेत: दुर्योधन, युयुत्सू, दुःशासन, दुःशाह, दुःशला, दुर्मुख, विविंगसती, विकर्ण, जलासंध, सुलोचन, विंद, अनुविंद, दुर्घश, सुवालू, दुष्प्रधार्शन, दुर्मर्सन, दुष्कर्ण, दूरमुख, काम, चित्र, विचित्र, चित्राक्ष, चारुचित्र, अंगद, दुर्मद, दुष्प्रधर्ष, विवित्सु, विकट, सम, ऊर्णनाभ, पद्मनाभ, नंद, उपनंदक, सेनापती, सुषेण, कोंदूदर, महोदर, चित्रवाहू, चित्रवर्मन, सुवर्मन, दुर्विरोचन, अयोवाहू, महावाहू, चित्रवर्मन, सुकुंडल, भीमवेग, भीमवल, वलकी, भीमविक्रम, उग्रयुधा, भीमैर्, कनकायू, दृढयुद्ध, दृढवर्मन, दृढक्षत्र, सोमकीर्ती, अनादर, जरासंध, दृढसंध, सत्यसंध, सहस्त्रवाही, उग्रशवस, उग्रसेना, क्षेममूर्ती, अपराजित, पंडितक, विसलाक्ष, दुर्धर, धृधहस्त, सुहस्त, वटवेग, सुवर्चस, आदित्यकेतू, बृहस्सन, नागदत्त, अनुऐन, निशांगी, कुवची, दंडी, दंडधर, धनुग्रह, उग्र, भीमरथ, वीर, वीरवाहू, अलोलूप, अभय, रुद्रकर्मन, त्याच्याबरोबर धृतरथ, अनदृश्य, कुंडवेद, विरवी, दीर्घलोचन, दीर्घवाहू, महावाहू, व्यूर्धोरू, कनकंगन, कुंडजा, चित्रक यांच्यासह एक कन्या झाली होती. तिचं नाव दुःशला. ती त्या 100 मुलात गणली जात नव्हती. युयुत्सू गांधारीचा नव्हता, पण तो सुद्धा त्या कौरवात गणला जात होता. अरे राजा, मी आत्ता तुला सर्व कौरवांची नावं सांगितली आहेत. ते सर्व युद्धकलेत तरबेज होते, महारथी होते. त्याशिवाय ते वेदशास्त्राचे पूर्णपणे ज्ञानीही होते. त्या सगळ्यांनी धर्मशास्त्राच्या सर्व ग्रंथाचा चांगला अभ्याससुद्धा केला होता. विद्वत्ता आणि युद्धकला त्यांना चांगलीच अवगत होती. त्या सर्वांची त्यांना साजेशा बायकांबरोबर लग्नही झालेली होती. कौरवांच्या सम्राटाने त्याच्या एकुलत्या एका कन्येचा विवाह सिंध देशाचा राजा जयदैत्य बरोबर मोठ्या थाटामाटाने लावून दिला होता. सिंध देशाचा राजा जयदैत्याचा विवाह शकुनीच्या सल्ल्यानुसार लावला गेलेला होता. पांडवांतील युधिष्ठिर धर्माचा म्हणजेच यमदेवाचा अंश होता. तसेच भीमसेन वायूचा अंश होता. अर्जुन स्वर्गाचा राजा इंद्राचा अंश होता. नकुल आणि सहदेव जे अतिसुंदर होते ते अश्विनी कुमारांचा अंश होते. पांडवांचा एक पुतण्या अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा, त्यांच्या वर्चस म्हणजे चंद्राचं कुळाचा अभिमान होता. तो चंद्राचाच अंश होता. त्याच्या जन्माआधी चंद्रदेव सांगत होते की हा अभिमन्यू माझ्या हृदयाचा भाग आहे, म्हणून मी त्याला सोडू शकत नाही. परंतु पृथ्वीवरील असुरांचा नाश करण्यासाठी मी त्याला देत आहे, तरीसुद्धा तो जास्त काळ तिथे राहणार नाही. त्याचप्रमाणे नर
जो नारायणाचा सहवासी, तो प्रथम अर्जुन म्हणून पृथ्वीवर जाईल, पंडूच्या पदरी निपजेल. माझा मुलगा अर्थातच अभिमन्यू त्याच्या पोटी जन्म घेईल. फक्त 16 वर्ष तिथे राहील. त्याच्या 16व्या वर्षी महायुद्ध सुरू होईल आणि अशा युद्धात नर आणि नारायण दोघंही नसलेल्या प्रसंगी हा माझा मुलगा चक्रव्यूह तोडून युद्ध करेल. अनेक बलाढ्य योद्ध्यांना तो यमसदनाला पाठवेल. माझा प्रिय मुलगा एका पुत्राला जन्म देऊन तो नष्टप्राय झालेला भरतवंश पुढे चालवण्यासाठी मदत करील. असं चंद्राचं बोलणं ऐकून स्वर्गस्थ ज्ञानी एकमताने सांगतात की तथास्तु. एवढं सांगून वैशंपायन जनमेजय राजाला सांगतात की आत्तापर्यंत मी तुला तुझ्या पूर्वजांची माहिती रीतसरपणे सांगितलेली आहे. आणखीन सांगतो की महान महारथी दृष्टद्युम्न अग्नीचा अंश होता. तसंच शिखंडी जन्मतः मुलगी होता. तो एक राक्षस होता. द्रौपदीला जे 5 मुलगे झाले ते स्वर्गातील होते. त्या 5 मुलांची नावं अशी आहेत: विश्वास, प्रतिविंध्य, सुतसोम, श्रुतकीर्ती, सतनिक आणि नकुलाच्या मुलाचं नाव होतं श्रुतसेन. सूर यदुकुळातील अग्रेसर वसुदेवाचा बाप होता. त्यांना एक मुलगी होती, तिचं नाव होतं प्रीथा. ती तिच्या सौंदर्यासाठी समस्त जगात प्रसिद्ध होती. सुरांनी अग्नीच्या समक्ष कुंतीभुजाला, जो त्याच्या मावशीचा मुलगा म्हणजे त्याचा मावस भाऊ होता, त्याला अपत्य नव्हतं म्हणून आपलं पहिलं अपत्य त्याला देण्याचा शब्द दिलेला होता. त्यानुसार सूर आपली पहिली संतान प्रीथा त्याला दत्तक देतो. एकदा कुंतीभुजाकडे ब्राह्मण भोजनार्थ कार्य असतं. त्याची सर्व तयारी करण्याची जबाबदारी प्रीथावर असते. प्रीथाचं दत्तक गेल्यानंतरचं नाव होतं कुंती. कुंती सर्व ब्राह्मणांची चोख व्यवस्था ठेवते. त्यामुळे तिच्यावर संतुष्ट होऊन दुर्वास ऋषी तिला वरदान देतात. त्याप्रमाणे ऋषी दुर्वास तिला एक मंत्र देतात आणि सांगतात की जर ती तो मंत्र उच्चारून काही इच्छा व्यक्त करील तर ती पूर्ण होईल. आणि पुढे ते तिला सांगतात, जर तिला कोण्या देवाशी संयोग करण्याची इच्छा झाली तरीसुद्धा ती त्या मंत्राच्या प्रभावाने पूर्ण होईल. कुंतीला त्या मंत्राची प्रचिती पाहण्याचा मोह होतो आणि ती एक प्रयोग म्हणून तो मंत्र उच्चारून सूर्यदेवालाच बोलवते. त्याबरोबर साक्षात सूर्यदेव तिच्या पुढे सादर होतात. त्यांच्यामुळे नंतर तिला एक मुलगा होतो. कुंतीच्या अपेक्षापेक्षा हे जास्तच खरं झाल्यामुळे ती बावचळून जाते. आता त्या तेजस्वी बालकाचं काय करावं हे न समजल्यामुळे ती त्याला एका झऱ्यात कुणालाही समजणार नाही अशा प्रकारे सोडून देते. त्या सूर्यपुत्राच्या कानात कर्णकुंडलं तसंच छातीवर कवच जी सूर्याची लक्षणं आहेत ती होती. पाण्यात फेकून दिलेला सूर्यपुत्र एका कोळ्याने उचलला आणि आपल्या पत्नीला दिला. त्या दोघांनी त्या तेजस्वी बालकाचं संगोपन केलं. तो बालक ज्याचं नाव कोळ्याने वसुसेन असं ठेवलं. जसजसा तो मोठा झाला होता तसतसा तो त्याच्यातील उपजत बुद्धी आणि सामर्थ्याने पराक्रमित झाला. त्यामुळे तो ख्यातनाम झाला. त्याच्या या होणाऱ्या प्रगतीवर इंद्राचं लक्ष होतं. त्यांनी एक गोष्ट ओळखली की पुढे हा वसुसेन त्याच्या मुलाचा म्हणजे अर्जुनाचा प्रतिस्पर्धी होईल. त्याला प्राप्त असलेली कर्णकुंडलं आणि कवच त्यावेळी अजिंक्य करतील. हे हेरून शक्र म्हणजे इंद्र एका ब्राह्मणाचं सोंगून वसुसेनाकडे त्याचं दान मागतो. वासुसेन ते दोन्हीही संरक्षक साधनं त्याच्या दानशूर स्वभावानुसार देऊन टाकतो. वसुसेनाचा हा दानशूरपणा पाहून शक्र खजील होतो. त्या पापापातून मुक्त होण्यासाठी तो वसुसेनला एक बाण देतो आणि सांगतो जर त्याने तो बाण कोणालाही मारला तर तो शत्रू कितीही बलाढ्य असला, अगदी असुर, गंधर्व, नाग, राक्षस यापैकी कोणीही जरी असला तरी निश्चितपणे मरून जाईल. वसुसेनाच्या या दानशूरतेमुळे पुढे त्याचं नाव कर्ण झालं. कर्ण कुंतीचा पहिला मुलगा असूनही सूत म्हणजे शूद्र वंशाचा म्हणूनच वाढत होता. त्याच्या शौर्यामुळे आणि इतर उत्तम गुणांमुळे तो कौरवांना प्रिय झाला आणि तो दुर्योधनाचा मुख्य सल्लागार झाला. वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण महाशक्तिमान आणि नारायणाचा अंशावतार. त्याचा मोठा भाऊ बलराम जो नागशेषाचा अंशावतार होता. ते सर्व महाबलाढ्य होते. अरे राजा, आणखीन काही सांगतो. तो प्रद्युम्न सनतकुमारांचा अंश होता. अशा रीतीने स्वर्गातील बरेच देव आणि ऋषी पृथ्वीवर असुरांचा नाश करण्यासाठी एकामागोमाग येऊन ठेपले होते. देवांच्या मागोमाग अप्सरासुद्धा
इंद्राच्या आदेशानुसार पृथ्वीवर येत होत्या. साक्षात श्रीसुद्धा पृथ्वीवर नारायणाला मदत करण्यासाठी अवतरलेली होती. तिने रुक्मिणीचं रूप घेतलं होतं. द्रौपदीसह सर्व पांडवांच्या स्त्रिया बनून त्या वावरत होत्या. द्रौपदी मध्यम बांध्याची, सडपातळ, काळी सावळी, घट्ट आणि कुरळा केशभार असलेली अशी अतिशय सुंदर दिसत होती. ती द्रुपदाची मुलगी बनून आली. तिच्या अंगाला निळ्या कमळांचा सुगंध येत होता. कमळाच्या पाकळीसारखेच तिचे नेत्र पण होते. 2 देवता सिद्धी आणि धात्री कुंती माद्रीच्या रूपाने अवतरलेल्या होत्या. देवी मती सुवलाची मुलगी गांधारी बनून आलेली होती. अरे राजा, अशा रीतीने मी आत्तापर्यंत पृथ्वीवर अवतरलेल्या सर्व देव आणि असुरांची माहिती त्याच्या क्रमाने म्हणजे देव, असुर, गंधर्व, अप्सरा आणि राक्षस सांगितलेली आहे. जे सम्राट म्हणून आले, जे ऋषी बनून आले, जे यदुकुळात जन्मले, जे इतर राजवंशात अवतरले, जे क्षत्रिय म्हणून आले आणि जे ब्राह्मण, वैश्य म्हणून आले, अशा सर्वांची माहिती मी तुला सांगितलेली आहे. मी सांगितलेली ही माहिती जे योग्य मनस्थितीत ऐकतील ते कधीही जीवनात दुःखी होणार नाहीत. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 67वा भाग संपला. भाग 68वा. हे सर्व ऐकल्यावर राजा जनमेजय म्हणतात, अहो ब्राह्मण, मी आत्तापर्यंत त्या अनेक देव, राक्षस, दानव, दैत्य, गंधर्व आणि अप्सरांच्या अवताराची माहिती ऐकली. आता मला कुरुवंशाच्या आरंभापासून माहिती ऐकण्याची इच्छा आहे. त्याकरता आपण ती सगळी माहिती ह्या जमलेल्या सर्व सज्जनांच्या समक्ष ती सांगावी. हे ऐकल्यावर संतुष्ट झालेले वैशंपायन राजाला उद्देशून म्हणतात, या घराण्याचा मुख्य पूर्वज दुष्मंत किंवा दुष्यंत हा राजा होता. त्याचं राज्य 4 समुद्राने सीमित केलं गेलेलं होतं. पृथ्वीच्या 4थ्या भागावर त्याचं राज्य पसरलेलं होतं. त्याशिवाय समुद्रातील अनेक बेटांवर सुद्धा त्याची सत्ता होती. त्या अजिंक्य राजाची सत्ता म्लेंच्या लोकांच्या राज्यावर सुद्धा होती. त्याच्या राज्यात लोकात वर्णसंकर होत नव्हता, म्हणजेच लोक आपल्या जातीवर्णातच लग्न करीत असत. त्याच्या राज्यात शेती करत नसत, कारण जमिनीत आपसुकपणे विविध पिकं भरपूर उगवत असत. कोणीही माणूस पापही करत नसे. सर्व लोक पुण्यप्रभावीच होते. तिथे कोणीही चोरी करत नसत, त्यामुळे ती भीतीच नसायची. अरे राजा, तिथे कधीही दुष्काळ पडत नसे, कधीही रोगपीडा होत नव्हती, कोणीही त्यामुळे आजारी होत नसत. 4ही वर्णाचे लोक आपापल्या कर्तव्यात मग्नच असत, त्यामुळे सर्व कारभार सुनियंत्रितच होत असे. त्या काळात धर्म नव्हते, कारण काही मिळवण्यासाठी कोणीही कोणत्याही देवतेला विनंतीच करत नसत, ज्यासाठी हल्ली लोकांना धर्माची गरज वाटते. दुष्मंत राजाचं प्रजाजन भयमुक्त जीवन व्यतीत करीत असत. पावसाळ्यात पर्जन्यदेव म्हणजेच इंद्र पुरेसं पर्जन्य राज्याला देत असे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न कधीच पडायचा नाही. शेतात पिकणारं पीक चवदार आणि रसवंतच असायचं. त्याच्या राज्यातील इतर प्राणी पुष्ट होते. त्याच्या राज्यात भ्रष्ट क्षत्रिय, भ्रष्ट ब्राह्मण किंवा भ्रष्ट वैश्यही नव्हते, त्यामुळे असुरी संपदा आढळत नव्हती. राज्यातील ब्राह्मण आपली ज्ञानसाधना आणि आध्यात्मिक तपस्या प्रामाणिकपणे करीत असत. सूत त्यांची वैज्ञानिक साधना प्रामाणिकपणे करत असत. दुष्मंत राजा शरीराने फारच प्रबळ होता. तो त्याच्या राज्यातील मंदार पर्वतावर, ज्याच्यावर विविध झाडं असूनही सहजपणे चढून जाऊ शकायचा. राजा दुष्मंत युद्धकलेतही निष्णातच होता. लांब उभ्या असलेल्या शत्रूवर तो अगदी दुरून गदा फेकून त्याला मारू शकायचा. जवळ असलेल्या शत्रूचा तो तलवारीने मारूनही नाश करत असे. अनेक शत्रू एकदम हल्ला करून जरी आले तर तो त्यांच्यात घुसून त्यांना मारू शकत असे. तो त्या काळातील प्रचलित सर्व शस्त्र चालवू शकत असे. तो विविध प्रकारांच्या प्राण्यांवर जसे हत्ती, घोडे, उंट वगैरे प्राण्यांवर उत्तमरित्या स्वार होत असे. त्याच्या ताकदीबद्दल त्याची तुलना विष्णूशीच होत असे. तो सूर्यासारखा तेजस्वी दिसायचा. त्याचं व्यक्तिमत्व सागरासारखं उदात्त आणि त्याची धीरोदत्तता पृथ्वीसारखीच होती. तो त्याच्या गुणी जनतेवर मोठ्या सात्विक पद्धतीने राज्य करीत असे. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 68वा भाग इथे संपलेला आहे. भाग 69वा. एवढं ऐकल्यानंतर राजा जनमेजय म्हणतो, अहो ऋषीवर्य,
मला पवित्र भरताच्या जन्माची आणि शकुंतलेची कथा ऐकण्याची फार इच्छा आहे, तरी ती आपण सांगावी. मला दुष्मंताने शकुंतला कशी मिळवली ते ऐकण्याची उत्सुकता आहे, तरी ते आपण सांगावं. तुम्ही हे सर्व जाणता म्हणून तुमच्याकडून मला ते समजून घ्यायचं आहे. हे ऐकल्यावर संतुष्ट होऊन वैशंपायन ऋषी म्हणतात, एकदा राजा दुष्मंत आपल्या सर्व फौज फाट्यासह, ज्याच्यात पायदळ, घोडदळ, हत्तीदळ, रथ असे सगळे होते, त्यांच्याकडे विविध शस्त्रास्त्रही होती. त्यांच्या अशा जाण्यामुळे मोठा आवाज होत होता. त्यात शंख, ढोल यांचे ध्वनी होते. त्याबरोबरच रथांच्या चाकांचा, घोडे, हत्ती यांच्या खिंकाळण्याचा असा फार मोठा गलबलाट सर्वत्र ऐकू येत होता. हे कौतुक पाहण्यासाठी नगरातील वस्त्या वस्त्यातून, घराघरातून प्रजाजन ते विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी खिडक्या आणि सज्जातून पाहत होते. राजा दुष्मंताचं कौतुकही करीत होते. राजाचं ते सामर्थ्य पाहून कोणीही शत्रू त्याच्याशी लढण्याचा विचारसुद्धा करीत नसत. प्रजाजनातील बायका त्याच्यावर फुलांचा वर्षाव करीत होते, त्याला शुभेच्छा देत होते. ब्राह्मण त्याला आशीर्वाद देत होते. अनेक क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र त्या मिरवणुकीत सामीलही झाले होते. राजा दुष्मंत एका मोठ्या हत्तीवर विराजमान होता. ज्या वस्तीतून ती वैभव यात्रा जात होती त्या वस्तीतील लोक काही अंतर त्याच्याबरोबर चालत आणि यात्रा दुसऱ्या तिसऱ्या वस्तीत शिरली की ते परतत असत. त्या वस्तीतले लोक नव्याने त्या मिरवणुकीत सामील होत असत, पुढच्या मोहल्ल्यापर्यंत. ती त्या काळातली पद्धत होती. वस्ती संपल्यावर एकटा राजा त्याच्या उडणाऱ्या रथातून त्याच्या राज्याच्या इतर भागांचा दौरा करीत असे. त्याच्या राज्यातील वनातील विविध वृक्ष, झाडं, वेली तो त्या मार्गाने न्याहाळत असत. तो शेताची पाहणीही करत असे. मानव वस्तीबाहेरील तो निर्जन प्रदेश जो अनेक योजने पसरलेला आहे, त्यात असंख्य इतर प्राणी आनंदाने बागडत असलेली तो पाहत असे. त्यात वाघ, सिंह, हरिण, गायी, वनगायी, शेळ्या, मेंढ्या असे विविध होते. त्यांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी राजा त्या प्राण्यांची शिकारही करीत असे. राजाने त्या शिकारीमुळे मर्यादा ओलांडलेली होती. त्यामुळे त्रस्त झालेले विविध श्वापर ते प्रदेश सोडून जायला लागले. वनातील जंगली हत्ती त्या शस्त्रधारी सैनिकांवर चालून गेले आणि त्यात राजाचे अनेक लढवय्ये चिरडले गेले. एकच हलकल्लोळ झाला. जो नैसर्गिक वनप्रदेश प्राणीमात्रांनी विपुल होता तो ओसाड झाला. जे सैनिक उरले होते त्यांना वाघ आणि सिंहांनी फोडून आणि फाडून खाल्लं. अशा रीतीने आदिपर्वाचा संभव पर्वाचा 69वा भाग संपलेला आहे. भाग 70वा. अशा रीतीने असंख्य प्राणीमात्रांना मारून तो राजा त्याच्या उरलेल्या फौजेसह पुढचा प्रवास सुरू करतो. तो त्याच्या राज्यातील दुसऱ्या प्रदेशात शिरतो. तिथे सुद्धा त्याला आणखीन काही शिकार करायची असते, परंतु तो पाहतो की तो प्रदेश वाळवंटाचा आहे. त्या प्रदेशातून जाताना त्याचे आणि त्याच्या फौजेचे फार हाल होतात, कारण त्या भागात पाणी नसतं. त्या ओसाड प्रदेशातून तो आणखीन पुढे एका प्रदेशात प्रवेश करतो. त्या प्रदेशात तो पाहतो की तिथे ठिकठिकाणी ऋषी आणि मुनी त्यांचे आश्रम चालवत आहे. तो त्याच्या मंत्री आणि अमात्याबरोबर त्या प्रदेशाचं निरीक्षण करीत फिरत असतो. त्या प्रदेशात थंड, आल्हाददायक असा वारा वाहत होता. सर्व वातावरण अतिशय प्रसन्न होतं. चौफेर वृक्ष फळाफुलांनी डवरलेले दिसत होते. जमीन सगळीकडे हिरव्यागार गवतांनी झाकलेली होती. असा प्रदेश अनेक योजने पसरलेला होता. झाडांवर इतस्ततः उडणारे असंख्य पक्षी कर्णमधुर चिवचिवाट करीत होते. काही वृक्ष एवढे विशाल होते की त्यांच्या अवाढव्य फांद्या चौफेर पसरलेल्या होत्या आणि त्यांच्या सावलीत खालील जमीन झाकलेली होती. त्या वृक्षांवर वेलींची जाळी पसरलेली होती. त्यांच्या रंगीबेरंगी सुगंधी फुलांवर मधमाशा त्यातील मकरंद शोषण्यासाठी घोंगावत होत्या. फळं नाहीत असा एकही वृक्ष तिथे नव्हता. अशा सुप्रसन्न वनात दुष्मंताचं सैन्य शिरलं. त्या सैनिकाच्या अंगावर तेथील फुलांनी भरलेल्या झाडांची फुलं वाहत्या झुळकीबरोबर छिडकावा करीत होती. ते सगळं पाहून ते सैन्य आणि राजा भारावून गेले. जणू काही तो प्रदेश त्यांचं स्वागतच करीत होता. राजाचा थकवा दूर झाला होता. तिथे वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीतून जो परिमल सर्वत्र पसरत होता, त्यामुळे वातावरण सात्विक आणि प्रसन्न झालेलं होतं. राजाने पाहिलं की तो प्रदेश एका नदी आणि डोंगराळ भागाच्या मध्ये पसरलेला होता.
तिथे काही वृक्ष सरळ उंच असे वाढलेले होते असं दिसत होतं. जणू काही त्या इंद्रदेवाच्या स्वागतासाठी उभारलेल्या गुढ्याच होत्या. तो प्रदेश निःसंशय आध्यात्मिक साधना करणाऱ्या योग्यांसाठी परिपूर्ण असाच होता, योग्य होता. राजा थोडं अंतर पुढे गेल्यावर त्याला पवित्र अग्नीच्या होमांचा गंध येऊ लागला. त्याला दिसलं की काही यती आणि वालखिल्य ऋषी आणि मुनी यज्ञ करण्यात व्यग्र होते. तिथे पसरलेल्या वृक्षांची असंख्य फुलं जमिनीवर पडत असल्यामुळे तिथे त्यांचा एक गालिचाच तयार झालेला होता. त्यामुळे त्यावरून चालताना आल्हादही मिळत होता. त्या बाजूनी पवित्र मालिनी नदी संथपणे वाहत होती. तिच्या वाहत्या पाण्यात हंस, पाणकोंबड्या, बगळे आनंदाने आणि स्वच्छंदपणे बागडत होती. मालिनी नदीचं पवित्र जल ते याज्ञिक अर्घ्य देण्यासाठी वापरत होते. हे सगळं मोठ्या प्रसन्न मनस्थितीत पाहत राजा एका ओढ्याकडे आला. तिथे चक्रवाक पक्षी बागडत होते. त्या ओढ्याचं पाणी जोराने वाटेत येणाऱ्या धोंड्यांवर आदळत असल्यामुळे त्याचं पाणी सफेद फेसाळत होतं. त्या ओढ्याच्या एका बाजूला किन्नरांची, हा शब्द नपुसकांसाठी हल्ली वापरतात, तो अर्थ इथे नाही आहे, पण ती वस्ती होती. त्याशिवाय अस्वल, माकडं सर्वत्र निर्भयपणे वावरत होती. अधूनमधून तपस्या करणाऱ्या यतींच्या वस्त्या तिथे होत्या. तिथे ते विविध आध्यात्मिक बाबींवर संवाद करीत असल्याचं त्याला दिसत होतं. तो त्या सर्व तपस्व्यांना अभिवादन करून पुढे जात होता. दूरवर त्याला हत्ती, वाघ, नाग आणि सिंह सावकाशपणे फिरत असलेले त्याला दिसत होते. त्यांच्या हालचालीवरून स्पष्टपणे समजत होतं की त्यांचा इतर प्राण्यांना कोणताही त्रास होत नव्हता. राजा दुष्मंत आता त्याला तिथे जायचं होतं. त्या ठिकाणी तो पोचलेला होता. तो कश्यप मुनींचा आश्रम होता. तिथे अनेक ऋषी तपस्या करीत असत. तो प्रदेश कमालीचा सुंदर आणि मन प्रसन्न करणाराच होता. राजा दुष्मंत आश्रमात शिरण्याचा विचार करतो आणि आपल्या साथीदारांना तिथेच बाहेर थांबण्याची आज्ञा करतो. कश्यप कुळातील थोर ऋषी कण्वांना भेटण्यास तो उत्सुक होता. आश्रमात शिरल्यावर त्या सर्व बाजूंनी मोरांचं ओरडणं ऐकू येत असे. त्याला क्षणभर असं वाटलं की तो चित्ररथ गंधर्वाच्या उपवनात आहे. साक्षात इंद्राचं नंदनवन असावं अशा त्या पवित्र ठिकाणी तो मोठ्या आदरपूर्वक प्रवेश करतो. तो त्याची तहान भूक विसरलेलाच होता. आपलं राजेपण विसरून तो महान अनुरूप त्याच्या रथातून उतरून नंदनवनात त्यांच्या मंत्री, पुरोहित आणि अमात्यासह चालू लागतो. राजा अशा ऋषीला भेटणार होता ज्याची आध्यात्मिक योग्यता निर्विवाद होती. राजाला तो आश्रम ब्रह्मदेवाचा भाग आहे असंच वाटत होतं. काही पक्षी त्याचं गाण गात होते. मोठी फुलपाखरं त्यांची भली मोठी पंख हळूवारपणे हलवत एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडे उडत होते. आश्रमातून पुढे जात असताना त्याला ब्राह्मणांचे वेदांचं वाचन करण्याचे आवाजे ऐकू येऊ लागतात. अनेक ऋत्विक यज्ञ करीत असलेले त्यांनी पाहिले. तिथे कृष्ण यजुर्वेद, सामवेद यांचं अध्ययन होत होतं. वेदातील अंगाचं अध्ययन होत होतं. हे सगळे व्रतस्थ यती करत होते. आश्रमात दुसऱ्या एका जागी काही जाणकार क्षत्रिय, वैश्य, सूत वेदांपेक्षाही इतर शास्त्रांचा व्यासंग करीत असल्याचं तो पाहतो. त्यात न्याय म्हणजे तर्क, आयुर्वेद, रसायनशास्त्र, शल्यशास्त्र, अस्थिविद्या, यंत्रविद्या, मंत्रशास्त्र, तंत्रविद्या वगैरे अभ्यासलं जात होते. राजाला हे सगळं पाहून असं वाटलं की तो दुसऱ्या ब्रह्मदेवाच्या देशात वावरत आहे. त्याशिवाय व्याकरण, मोक्षधर्म, निरुक्त, फलज्योतिष, कर्मकांड हे विषयसुद्धा अभ्यासले जात होते. इतर प्राण्यांचे संभाषण समजून घेण्याची कला तिथे शिकवली जात होती. राजा दुष्मंत जसा पुढे जात होता तसं त्याला तिथल्या विद्वानांचं संभाषण ऐकू येत होतं. त्यात विविध विषयांवर होत असलेली चर्चा त्याला समजत होती. कोणीही वाह्यात बडबड करीत नव्हतं. अनेक व्रतस्थ यती तिथे जपसाधना करण्यात व्यग्र असलेले दिसले. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग अशा तीनही मार्गांचा प्रत्यय त्याला त्या आश्रमात येत होता. ठिकठिकाणी होमकुंड त्यातील पवित्र अग्नींनी प्रज्वलित झालेली दिसत होती. राजाचं आगमन होत आहे हे समजल्यावर तेथील ब्राह्मणांनी त्यांचं सुंदरसा गालिचा अंथरून स्वागत केलं. हे सगळं पाहून राजाला वाटलं की तो प्रत्यक्ष ब्रह्मातच प्रवेशलेला आहे. तो आश्रम तेथील ऋषींच्या तपोसामर्थ्याने संरक्षित होता हे तो गुणी राजा समजला.
त्याच्याकडून संरक्षणाची जणू त्यांना आवश्यकताच नव्हती. त्या आश्रमाची आणखीन माहिती मिळवण्याची त्याला जिज्ञासा उत्पन्न झाली. तो त्या प्राथमिक परिचयाने संतुष्ट झालेला नव्हता. चहूबाजूंनी इतर ऋषींच्या पर्णकुट्यांनी वेढलेल्या त्या कडव मुनींच्या राहण्याच्या जागी तो प्रवेश करतो आणि अशा रीतीने आदिपर्वाचा संभव पर्वाचा 70वा भाग इथे संपलेला आहे.